मानवी दूध आता विकता येणार नाहीये। म्हणजे तुम्ही म्हणाल मानवी दूध म्हणजे काय, तर ब्रेस्ट मिल्क आणि नवमातांचं दूध। FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबत आता स्पष्टता आणली आहे। त्यामुळे आता नवमातांचं दूध आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांची विक्री करणं बेकायदेशीर मानलं जाणार आहे। खरं तर आधीपासूनच भारतात ब्रेस्ट मिल्क विकण्यावर बेकायदेशीररित्या ते मानलं जात होतं आणि बंदी सुद्धा होती। तरी सुद्धा काही भागांमध्ये अशा प्रकारे विक्री होत असल्याचं समोर आलं होतं आणि मग त्यानंतरच FSSAI नं याविषयी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत। आता त्या सूचना नेमक्या काय आहेत आणि ब्रेस्ट मिल्क विक्रीवर बंदी का घालण्यात आली आहे आणि ब्रेस्ट मिल्क विक्री खरं तर होते का याविषयी जाणून घ्यायचं या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। FSSAI नं 24 मे रोजी नवा आदेश काढला। त्यानुसार आपली मान्यता असल्याचं सांगून अनेक भागांमध्ये व्यापारी मानवी दुधाची विक्री करत होते आणि त्याविषयीच्या तक्रारी आल्यानंतर FSSAI नं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी 24 मे रोजी एक नवा आदेश काढला। मानवी दूध विक्री करण्यावर निर्बंध घालतानाच त्यावर कोणतीही प्रक्रिया करू नये असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले। तसंच दूध विक्री करणाऱ्या अशा काही व्यापाऱ्यांना त्यांनी कारवाईचा इशारा सुद्धा दिलाय। आता FSSAI नं नव्या आदेशात नेमकं काय म्हटलंय, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व अन्न सुरक्षा आयुक्तांनी अशा घटनांवर बारकाईनं लक्ष ठेवायचे आदेश दिलेत। मानवी दुधाची विक्री होत असल्याचं समजल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत। मानवी दूध आणि त्यावरील प्रक्रिया केलेले इतर पदार्थ यांची विक्री करण्यास सुद्धा सक्त मनाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे अन्न सुरक्षा अधिनियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं तर कडक कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत। अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत परवानाधारक एखादी संस्था, एखादी व्यक्ती आईचं दूध म्हणजेच मानवी दूध जर विक्री करण्याच्या व्यवसायात असल्याचं लक्षात आलं तर त्यांचा परवाना तात्काळ रद्द करा आणि त्यांना पुन्हा तो परवाना न देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत। खरं तर अनेकदा असं होतं, नवमाता असतात, कुणाची C-सेक्शन झालेली असते, कुणाला काही मेडिकल कंडिशन्स असतात, त्यामुळे अनेक नवमातांना दूध येत नाही किंवा त्यासाठी अडचणी येतात। मग त्यांच्या नवजात बालकांना अडचण येऊ नये आणि आईचं दूध किंवा स्तनाचं दूध मिळावं म्हणून अनेक ठिकाणी जास्त दूध येणाऱ्या किंवा अशा नवमाता ज्यांच्या बाळाची भूक भागते आणि त्यांच्याकडे एक्सेसिव्ह दूध आहे त्यांना डोनेट करण्याचं आवाहन केलं जातं। त्यामुळे आता हे डोनेटेड ब्रेस्ट मिल्क विकायला बंदी घालण्यात आली आहे आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार डोनर ह्यूमन मिल्क म्हणजेच हे डोनेटेड ब्रेस्ट मिल्क व्यावसायिक कारणांसाठी वापरता येत नाही। हे सर्व समावेशक स्तनपान व्यवस्थापन केंद्रांसह आरोग्य सुविधांमध्ये दाखल झालेल्या नवजात आणि अर्भकांना प्रदान केलं जाणं आवश्यक आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय। त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ अधिक माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल आणि सकाळचं Facebook पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।